टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पड़घा में सरपंच माननीय श्री रविंद्र विश्य साहब बहुत कम समय के लिए, कम महीने के लिए वो सरपंच पद पे विराजमान हुए हैं, लेकिन इस बीच उन्होंने बहुत सारा कार्य किया। जो इसी संदर्भ में आज भी आप देख रहे हैं कि रोड लाइट और रोड का जो है पंचशील नगर में उन्होंने भूमि पूजन माननीय श्री प्रकाश पाटिल साहब जो कि शिवसेना उपनेता हैं, उनके हाथों से कराए। और इस अवसर पर आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवर वहां पे उपस्थित थे और पूर्ण जानकारी आपको खुद माननीय श्री रवि विश्य साहब देंगे। तो वहीं पे आप सुनेंगे कि शिवसेना नेता माननीय श्री प्रकाश पाटिल साहब क्या कह रहे हैं, वो भी आप सुन सकते हैं। सबसे बड़ी बात यह है कि रविंद्र विश्य साहब जो है कि बहुत कम समय के लिए सरपंच पद पे हैं, लेकिन फिर भी उन्होंने बहुत सारा कार्य किया हुआ है और अभी उन्होंने जो काम पंचशील नगर में बचा है कोशिश कर रहे हैं कि वो भी जल्द से जल्द जो है पूरा हो जाए और लोगों को सुविधाएं मिले। तो चलिए हम पूर्ण जानकारी आपको रविंद्र विश्य साहब और माननीय श्री प्रकाश पाटिल से दिला रहे हैं। पूजा घडा परंतु आज म्हणजे एक सुंदर शुभारंभ करीत आहोत। त्याच्या सोबतीला आपण खऱ्या अर्थाने पाहतोय एकमेकांना देत आहोत। हीच मानवतेची भावना आहे। कारण सण उत्सव कशासाठी असतात तर माणसाला जोडण्यासाठी असतात आणि आज जोडणे पाहायला मिळते। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या गणपती बाप्पा संदीप संदीप घे ना संदीप मयूरगंज साहेब काय सांगाल आज विजयादशमीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळाला पण मनापासून शुभेच्छा देतो। गावातील वेगवेगळ्या विकास कामांचं गायकवाड सरांनी आपल्याला प्रत्येक वार्ड वाईज गावातल्या विकास कामांचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळं ग्रामपंचायतीच्या मिळालेला जो काय वेळ आहे त्या वेळेतनं सरपंच विषय आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ज्यांना ज्यांना या ठिकाणी संधी दिलेल्या आहे त्यांनी प्रत्येकाने या गावासाठीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमदार शांताराम मोरे यांच्या माध्यमातून आणि यावेळेला तर मी जिल्हा परिषदेच्या नियोजनमधनं सुद्धा चांगलं फंड पडग्यासाठीचं तरतूद केलेली आहे। सन्माननीय पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जिल्हा नियोजन ठाणे याच्या माध्यमातून आणि निश्चित त्यांनी मिळालेला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये चांगलं काम पडग्यासाठी करायचं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून चांगल्या कामाबद्दल रविंद्र विश्य सरपंच ग्रामपंचायत पडगा यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांच्या वतीने मीडियाच्या माध्यमातून या गावच्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या वतीने आमदारांच्या वतीने सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण शेवट आपल्याला ज्याला संधी मिळतो तर ती संधी लोक उपयोगासाठी आली पाहिजे आणि लोकांना आपण काय लोकांसाठी करतो त्याच्या दसरा
रावणाचा रामाने वध केला, असाच आपल्या सर्व हिंदू संस्कृतीमध्ये जे राक्षस रावण आहेत त्यांचा वध करण्याचा दिवस आणि जे चुकीचे माणसं आहेत त्यांचा वध झाला पाहिजे, या निमित्ताने आज दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आत्ताच सरपंच रवींद्र नारायण विषय, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व कमिटीतर्फे काही प्युअर ब्लॉक, रस्त्याची कामं, सोलर लाईटी याची उद्घाटन झाली आणि यांच्या हातून अशीच ग्रामपंचायतीची कामं होत राहत. त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी आणि चांगला कार्य केल्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज दसऱ्यानिमित्त पहिले सुरुवातीला मी सर्व उपस्थितांना आणि पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. मी आता गेल्या 10 महिने ग्रामपंचायत सरपंच, आता 10 महिने झाले. 10 महिन्यात गेली 22-23 अशी विविध कामं मी पडगाव गावामध्ये केली. त्याच्यानंतर आता 5 कामांचं आज उद्घाटन होतं. त्याच्यामध्ये गटारीचं काम होतं, कॉन्क्रीट रस्ता होता, बाकरे वाटप होता, सोलरच्या लाईटी होत्या, अनेक प्रवेशद्वार एक पडगाव गावचं या बाजूचं, असे 5 कामांचे आज उद्घाटन केले. तर गेली या 10 महिन्यामध्ये जवळपास 26-27 कामं मी केली. एवढ्या अल्प कालामध्ये एवढी कामं करणं म्हणजे मोठा. विविध योजनेतून फंड उपलब्ध करून, काही मेन फंडातून असेल, अनेक फंडातून कामं केली. अशीच संधी इतरांनाही जशी मिळेल तशी अशी जर कामं केली प्रत्येकाने, तर गावाचा विकास काम व्हायला वेळ लागणार नाही. गावातील गावकऱ्यांचा कशा प्रकारे आपल्याला सहकार्य मिळाला? नेमकं विकास कामामध्ये अनेक अडथळे देखील येत असतात, कशा प्रकारे आपण ते पूर्ण केले आणि गावातील गावकऱ्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला? मी आता या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून राहतो, त्यामुळे इतर लोकांचा जवळपास मला स्वभाव पूर्ण माहीत आहे. कुठे काय अडचण आली ती दूर करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या पद्धतीत मी ते करत गेलो आणि तसतशा योजना त्या सॉल्व्ह होत गेल्या. लोकांना समजून त्या पद्धतीनं मी सांगितलं तर रस्ते गटारी ज्या होतात त्या आपल्या सेवेसाठीच असतात. इतर लाईट असतील, इतर कामं असतील ना. मला ग्रामपंचायतच्या आमच्या सर्व टीमनी, कर्मचाऱ्यांनी, सदस्यांनी, उपसरपंच, इतर सर्वांनी सहकार्य केलं. प्रत्येक कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या वेळेस प्रकाश पाटील साहेब आपले सूचना देते, त्यांनी सहकार्य केले. आमदार साहेब आहेत, शांताराम मोरे साहेब, इतर आमच्या सर्व टीमनी चांगलं सहकार्य केल्यामुळे एवढी कामं मी करू शकतो. एक जनसेवक म्हणून काम करताना पद असेल नसेल, कशा प्रकारे आपण काम करणं गावासाठी? म्हणजे पुढे भविष्यात मला संधी मिळाली तर चांगल्या प्रकारे कामं करेन. आता मी कदाचित ह्या महिन्यात आमचा राजीनामा आहे आणि ह्या महिन्याच्या शेवटी दुसऱ्या एका व्यक्तीला आम्हाला 3 महिने संधी द्यायची, शेवटचा उमेदवार बाकी त्यांना. तर 3 महिने आता ते बसतील, त्यांनाही चांगलं मार्गदर्शन करू आपण, जेणेकरून गावाची विकास कामं होतील ना. भविष्यात आता जर संधी मिळाली कोणत्याही माध्यमातून तर आपण याच्यापेक्षाही चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू.